पुढे शाहीर हॅलो शाहीर जाता जाता काय सांगून गेलं पाहिजे ना काय सांगितलं हॅलो माझी शक्ती मी काढली हॅलो घेतली काढून घेतली तर तू तुमची कुडी त्या ठिकाणी उभी करून दाखवा दाखवा हा आम्हाला काय म्हणायचं आहे हा साहेब या आया बाया माझ्या समोर बसलेल्या आहेत बसलेले आहेत बरोबर ना बरोबर जेव्हा त्या कुडीतून आत्मा जातो ना माझा आत्मा जातो ना हा, तेव्हा तुझी कुडी काय कामाची ती त्या धरणीवरती पडलेली असते पडलेली असते आणि तेव्हा रडत असतात हा त्याच्यामुळे आहे कुठे शक्ती शक्ती आहे कुठे अरे ज्या वेळेला या श्वासाला वर खाली सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपलेला असतो ना बरोबर तेव्हा देखील आम्ही आमचं काम चालू असतं ते आत्म्याचं काम कारण आहे काय? आहे काय म्हणून काय होतं माहितीये का दाराची लावून कडी ग दाराची लावून कडी ग दाराची लावून कडी ग हा दाराची लावून कडी ग या कोणी रुपये दाराची लावून कडी ग हा दाराची लावून कडी ग नको मारू सात कडी ग काय होतं माहित आहे ना ही दाराची कडी लावून तू आतमध्ये दडी मारू नकोस मी जागाच आहे आत्मरूपी आतमध्ये दाराची लावून कडी ग नको मारू सात कडी ग आणि शाहीर कसं माहितीये का अहो माझ्या विना कायकामध्ये निर्जीव कुणी ग 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 निर्जीव कुणी ग तुझी निर्जीव कुणी ग माझ्या विना कायकामध्ये निर्जीव कुणी ग माझ्या विना कायकामध्ये निर्जीव पुढे कसं माहितीये का गेलेल्या तू बापाने गौतम ऋषीच्या शापाने गेलेल्या तू बापाने गौतम ऋषीच्या शापाने हे जे तू पाप केलंयस ना त्याचे भोग तेव्हा भोगावं लागतं तुमच्याच नशिबी आलेले आहेत आणि जेव्हा आत्मा माझा निघून घ्यावा तेव्हा काय झालं माहित आहे काय सत्ययुगात घडली घटनाशीला होऊन पडी ग आणि माझ्या विना काय कामची निर्जीव कुणी ग निर्जीव
सत्ययुगात घडली घटना शिला होऊन पडली का त्याच्या शापाने तू शिला होऊन पडलीस माझा आत्मा बाहेर निघाला आणि तू गडगड झालीस वा तू काहीच करू शकली नाहीस वा हा. अहो माझ्या स्पर्शाने तुला आणि शेवटीला माझ्या स्पर्शाने तुझा उद्धार झाला उद्धार झाला आणि तू जिवंत झालीस कसं माहिती शक्तीने ती का उठवली नाही हो हा मग तू उठायचा होतास तू नाही उभी राहिलीस कसं माहिती पुढे माहितीये काय अहो सत्यवानाच्या जाण्याने यमराजाच्या देण्याने सत्यवानाच्या जाण्याने यमराजाच्या देण्याने काय बोलायला माहितीये का सत्यवानाच्या जाण्याने आणि यमराजाच्या देण्याने तुझा नवरा उठून उभा राहिला जेव्हा गेला ती कुणीच होती पण माझा आत्मा बाहेर निघाला होता ना माझ्या आत्म्याला परत दिल्यानंतरच उठली ती पण तू पत्ते असून तुझी शक्ती भरून काय केलंच नाही काही नाही पडलेली होती ना तोपर्यंत तेव्हा काय केलं हिला माहितीये काय अव नवऱ्याचे शव पाहून ते सावित्री हिरडे गड माझ्या वेळा गायकामध्ये निर्जीवर पुढे माझ्या वेळा गायकामध्ये निर्जीवर पुढे माझ्या वेळा गायकामध्ये निर्जीवर शेव शेवटीला तुला माझ्या तुझ्याकडे जर एवढी शक्ती होती तर मग त्या यमाचा हवाला करायला नाही त्याला त्या कुडीला जवळ रडत का बसलीस नाही गेलीस ना नाही तुला करता आलं ते नाही आला तुला कसं आहे सका अनंताच्या ध्यानाने प्रकाश रामाच्या गाण्याने सुशांत वैभवानी गणेशा गुरुच्या पाया पडेगा आणि माझ्या विना गायकामध्ये निर्जीवर पुढेगा गावचे सुपुत्र श्री चंद्रकांत नगरकर माजी नगरसेवक नालासोपारा नगर परिषद यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिकाला आम्ही मंडळातील सहभागी धन्यवाद 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 Wow.
हा, या. वा हा काय म्हणताय अहो काय माहितीये का काय आपल्याला एक नामातूनच पुढे जायचंय होय हा हा आपला पण भक्तीचा नामातून पुढे जायचं पुढे जायचंय हा, पण काय म्हणतो माहितीये का काय म्हणताय हाय, हरी नाम मुखी ठसला हरी नाम गुपी जपला जपला जाऊन आढळपदी गाव बसला हरी नाम मुखी ठसला काय म्हणालात काय म्हटलं माहितीये का हा. हरी नामामुखी ठसला हा. आणि जाऊन अढळपदी का हो बसला काय म्हणतात हरिनाम हा हरिनाम जर मुखाने जपला हा तर त्याला मोक्ष प्राप्तीशिवाय मोक्षाला जाणार हो हा. पुढे कसं माहिती पुढे काय? आहे उत्तरेला चमके तारा ऐकतात पुराण सारा ऐकतात पुराण सारा ऐकतात पुराण सारा उत्तरेला चमके तारा ऐकतात पुराण सारा ऐकतात पुराण सारा ऐकतात पुराण सारा भक्ती भावमनी वसला वसला भक्ती भावमनी वसला वसला जाऊन पुढे या पुढीला या नामाने अडल पदावरती बसवलेले आहे इतकं नाम घेताय तो माझा आहे तुझे शिवशक्ती भक्ती आणि शक्ती जेव्हा नामाने दगड देखील चढतो तुझ्यात आहे का नाही उमत आमच्या स्पर्शाने काय झाले शिला तरवली नामाने आणि म्हणून सांगतो नाम दोन सकाराम आहे आणि एक तुकाराम आहे त्याच्यामध्ये राम आहे त्याच्यात पण राम आहे हो त्याच्यात राम आहे एक राम अयोध्येत आहे आणि एक राम माझ्यात आहे हा माझ्यात असलेल्या रामामुळे तुझी ओळख आहे बरोबर तुला कोण ओळखणार आहे तो जेव्हा जाईल तेव्हा चार लोकांच्या खांद्यावरती नेली जाईल म्हणून एवढं मोठा विचार करू नको हा हा कसं माहिती माझ्या गुरुवर्य गेलेले आहे मी एकटाच राम इथे पण माझ्यात
देहामध्ये राम आहे आणि त्या रामामुळे आणि म्हणून तुम्ही ठाम आहात का? हा बरोबर. पुढे सांगितलं काय? वाल्याचा तो वाल्मिकी झाला, नामादेव तारील झाला. वाल्याचा वाल्मिकी झाला, नामादेव तारील झाला. नामदेव तारील झाला, रामदेव तारील झाला. वा, काय सांगतो माहितीये का? काय? अरे माझ्या आजीच्या समोर जवळ गायलेल्या कविता तुमचं फक्त मुकडा लावला जातो. जरा करा ना, तेव्हा कळेल. काय माहिती आहे का? तो ज्ञान फिट बसलेला हो. तो पीठ हा तेव्हा ठाम. हा म्हणून तुम्ही ठाम आहात त्याच्यामध्ये. तुला समजलं काय? हाय गुरु पोदमणी कसला जाऊन आडपदे गाव. वाल्याचा तो वाल्मिकी झाला कशामुळे? नामाने हो. नामाने. हा नामाने झाला. हा तुझ्या नावाने होणार, शक्तीने नाही झाला हो. तुझ्या कुडीने काहीच होणार नाही. समजलं काय? हा पुढे. घराती तो वायुपुत्र तो हनुमंत, त्याच्या मानी नाही कंत. वायुपुत्र तो हनुमंत, त्याच्या मानी नाही कंत. भक्त हाय करा तो तसला तसला. कोणाचा? रामाचा. कोण? हनुमंतराया. तू कोण आहेस का? ना हो. नाही ना. नाही म्हणून काय म्हणतं काय? भक्त आय कराव तसला तसला, जाऊन आडपदे गाव बसला. वायुपुत्र कोण? तो हनुमंत, त्याच्या मनी नाही कंत. काय माहितीये का? त्याच्या अंगामध्ये
राम होता हा राम होता. आणि म्हणून काय केलं माहितीये का? लंकेवर उडान केलं हा आणि सीता शोधून आणली. घेता आलं का तिला? नाही आलो. कोण केलं? शेवटी हनुमंतराया गेला. करावं लागलं हा शोध करावं लागला. हा तेव्हा सीता घरी आली. वस्तात आमचे तुकाराम अनंत गाऊ बेठाम अनंत गाऊ बेठाम अनंत गाऊ बेठाम वस्तात आमचे तुकाराम अनंत गाऊ बेठाम अनंत गाऊ बेठाम अनंत गाऊ बेठाम कवी प्रकाश राम असला असला विश्वाची गुरु माऊली विश्वाची गुरु माऊली ते तुकाराम आणि माझ्या सकारामाचा गुरु देखील वस्तात देखील तुकाराम. बरोबर. आणि म्हणून त्यांची जी सांगड बांधलेली आहे ना त्या राम नामाच्या जवळ आहे. असं काय? वेळ मिळाली म्हणून काहीतरी म्हणून चालणार नाही. हा पुढे वा हे पहा काय माहितीये का? हे माझ्यापासूनच सर्व जग हलते. सर्व जग. हा मी बोलविल्या वेदू बोले मी चालविल्या सूर्य चाले. हा तेव्हा हे जग जे आहे ना ते आमच्याच कडून हे सगळं चालतंय आणि त्याच्यावरती हे सगळे तुम्ही आम्ही आहोत चाललेलो आहोत. संजय शिवराम त्यांच्याकडे 100 पारितोषिकाला बंदिस्त आत्मा ब्रह्म. उघडी माया आणि उघडी माया आणि बंदिस्त आत्मा ब्रह्म तो कसा आहे तो तुला सांगतो. माझ्या पाहून तुऱ्याचा मान माझ्या बघून तुऱ्याचा मान माया ब्रह्माची वळल्या माझ्या बघून तुऱ्याचा मान माया ब्रह्माशी वळल्या. हा जो दाखवायला आहे माझ्या तुऱ्याचा तो बघून ब्रह्माचा तो तुम्हाला मायाला वळायला पाहिजे आमच्या ब्रह्माकडे. काय म्हणताय? माझ्या बघून तुऱ्याचा मान माया ब्रह्माशी
तिच्या ऐकून वेणूचा नाद मुक्या भावना जळल्या या बघून शक्तीवाल्या माझ्या भावाला बोलल्या कशा करता भक्तीचा छंद लागला म्हणून राम नामा करता ती कुठे गेले त्या कृष्णासाठी गेली मेथी होती अनयाची राणे त्या कृष्णाच्या वेळा लागल्या म्हणे त्या ऐकून वेणूचा नाद मुख्या भावाला जळल्या ग हा पुढे जाई लक्ष्मण कापुनी तो ना तिच्या मुस्कावर या बघून शक्तीवाल्या माझ्या भावाला बोलल्या रावणाची बहीण शूर्पणखा तिने काय केलं ती काय करायला आली होती की हा राम कसा माझ्याकडे येतो हे ती पडताळून पाहत होती परंतु उलटच झालं ते रामाला बोलवायला गेले आणि लक्ष्मणाने तिथं दात कापूनच पाठवलं हा कथा आहे हा पुढे कसा आहे काय म्हणताय माया आणि ब्रह्म स्त्री आणि पुरुष नवरा आणि बायको हा वाद अगदी 5-6 वाऱ्या जरी केल्या तरी मिटणार नाही चालतच राहिला पण आज या चैत्र महिन्यामध्ये नवीन वर्षामध्ये आपला मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्यानंतर सुरू झालेलं आणि सगळीकडे हे आनंदाचं वातावरण आहे आज तुळशी गावामध्ये तसेच इतरही गावामध्ये जत्रोत्सव हनुमान उत्सव हे सुरू आहे तर हा थोडासा प्रमाणात थोडासा सण उत्सव आणि आपले
येणारे सण आहे याचं पण थोडस वर्णन लोकांना आपण घ्यायला पाहिजे. ज्या गावाने आपल्याला इथे मोठ्या विश्वासाने बोलावलं त्या गावाचा त्या आयोजकांचा पण आपण ऋण लागतो. त्यांचंही ऋण एक कवी म्हणून आपण आपल्या कवितेतून आपल्याला मांडता आलं पाहिजे आणि त्याची सुद्धा प्रामुख्याने आपल्याला कवी म्हणून शाहीर म्हणून असायला हवं. काय म्हणतो माहिती शिशिराची जाई पानसडी नवतेची येईल घडे विजयाची उभारू गुढी संस्कृती परंपरा रोडे चंद्र चंद्र नाचे शिशिराची जाई पानसडी अरे नवतेची येईल घडे विजयाची उभारू गुढी संस्कृती परंपरा रूढी चंद्रकोर चैताची चंद्रकोर काय माहिती का? या चैत्र महिन्यापासून हा प्रत्येक सणाला आपल्या हिंदू वर्षाचा नववर्ष गुढीपाडव्यापासून सुरुवात होते. हा पुढे कसं म्हटलंय मांगल्याचे प्रतीक प्रतिपदेचा पाडवा मांगल्याचे प्रतीक प्रतिपदेचा पाडवा निसर्ग लावितो लाडे पहरली वेल वृक्ष झाडे निसर्ग लावितो लाडे पहरली वेल वृक्ष झाडे चंद्रकोर चैताची चंद्रकोर नाचे मोर चैतरा नाचे काय म्हटलं माहितीये का? मांगल्याचे प्रतीक प्रतिपदेचा पाडवा आणि नाविन्याचे क्षण आणि ती कडुलिंबाला गोडवा पुढे कसं माहितीये का? निसर्ग लावितो लाडी पहरली वेल वृक्ष झाडे अशा प्रकारे काय माहितीये का? हा या झाडा रोपाला मानवी आम्ही फुटायला लागते. मंगल्याचे प्रतीक प्रतिपदेचा तो पाडवा हा आणि नाविन्याचे क्षण आणि ते कडुलिंबाला गोडवा. हा प्रेमळ भाव हा स्वभाव आणि हा मनोरसवना एवढा माणसामध्ये मिळला पाहिजे. आपापसातील हेवे विसरून बरोबर बिघडलेली नाती सुधारून या नवीन वर्षात हा संकल्प करूया आणि एकमेकांशी प्रेमाने राहूया, प्रेमाने वागूया. पुराणात बहु काही का ब्रह्मदेव विश्वदेव पुराणात बहु काही का ब्रह्मदेव विश्वदेव
निर्मिती अशी आख्यायिका आहे हा. की या विश्वाची निर्मिती कोणी केली? ब्रह्मदेवाने ब्रह्मदेवाने केली. त्याच वेळेला ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली. या शिवमूर्तावरती अमृत योग या शुभ दिनी शुभमूर्त मानिली. अरे आनंदाची गुढी भाव मनात होई. काय शालिवान कुंभार सैन्यकरी माने शालिवान कुंभार सैन्यकरी माने जीव बरोने विजय शत्रूचे डाव मोडी विजयाची सांगतो गोडी. शत्रूचे डाव मोडी विजयाची सांगतो गोडी. चंद्रको दैताची चंद्रको नाचे बोल दैता नाचे बोल. काय म्हटलं? शालिवान कुंभार शालिवान कुंभार सैन्यकरी मातीचे त्या शालिवान कुंभाराने काय केला? मातीचे सैन्य मातीचे सैन्य केले. त्याच्यामध्ये जीव होता त्याने. आणि त्या सैन्यासोबत त्याने विजय मिळवला. विजय मिळवलेला आहे. पुढे कसं आहे? प्रभू राम श्री चंद्र आयाचे तोले प्रभू राम श्री चंद्र आयाचे तोले सुनील महेंद्राची जोडी सुनील महेंद्राची जोडी रामचंद्राची गोडे रामो कैताची चंद्र को नाचे बोल कैता
मनी मोठी थोर मनी नाही लाधीर सांग विश्व करता कोण फुलवायला आली रामालाई माझा फुलवायला आली रामालाई माझा फुलवायला सांगा विश्व करता कोण फुलवायला आली ना मला ही माझ्या बोलवायला नाहीये बोलणारा तुकाराम पण बोलणार आहे ना सकाराम पण बोलणार आहे असे हे राम आहेत तपोवनात होते करुणी दुभंग चित्त करुणी दुभंग उपसिद्ध परी लागे जुळवायला आली रामालाई माझ्या बोलवायला आली रामालाई माझ्या बोलवायला काय म्हटलं माहिती का तपोवनात होते वदंग तपोवनात होते वदंग सोडून गेली पापतीचा संग सोडून गेली पतीचा संग यवनाचा रंग चित्त करुणी दुभंग उपरागे सिद्धे परी जुळवायला आणि प्रभू रामाला आणि माझ्या बोलवायला बोला कसं सत्वपरी सिद्ध झाले पूर्ण
शेवटी गेली प्रभू रामाला शरण. शेवटी कोणाला शरण गेले? रामाला शरण गेले. अंतरी जाणं ठेवून मान. लाज वाटे मनी निर्वायाला. कसं माहितीये? सदानंदाने दिले हो दान. सदानंदाने दिले हो दान. सदानंदाने दिले हो दान. सुजाताने करणे मिळवे तो मान. सुजाताने करणे मिळवे तो मान. सुजाताने करणे मिळवे तो मान. प्रकाश रामचंद्र संगे सुनील महेंद्र. प्रकाश रामचंद्र संग सुनील महेंद्र. साहित्याचा ठेवा हवा मिळवायला. हरे रामाला रे माझ्या बोलवायला. हरे रामाला रे माझ्या बोलवायला. मगाशी सांगितल्याप्रमाणे काय आपण कवी आहोत. बरोबर. आणि आपल्या कवी कल्पनेतून या गावासाठी व्यक्त होणं आपलं कर्तव्य आहे. बरोबर. तेव्हा काय होतं माहितीये का? काय म्हणताय? तुळशी गाव तुरवर नाव. तुळशी गाव पूजा करून भक्ती भावाचे. पूजा करून भक्ती भावाचे. तुळशी गाव दुर्वार नाव. या तुळशी गावाचं नाव मला असू दे, क्रीडा असू दे, सांस्कृतिक क्षेत्र असू दे, कुठलं असू दे, याची कीर्ती, या गावाची कीर्ती दूरपर्यंत बसत असं हे तुळशी गाव आहे. तुळशी गाव दूरवर नाव. पूजा करून भक्ती भावाची त्या भैरी देवाचा.
असे या गावदेवतेचा महात्म्य आहे. तुला कसं माहिती आहे? वर्षाने आनंद होतो मनाला, वर्षाने आनंद होतो मनाला, सुवासिनी येते माहेराला, सुवासिनी येते माहेराला. गावामध्ये उत्सव मोठा, आनंदाला नांद मोठा. गावामध्ये उत्सव मोठा, आनंदाला नांद मोठा. पूजा करूया भक्ती भावाचे, पूजा करूया भक्ती भावाचे. जावया देवाच्या नावाचे, पूजा करूया भक्ती भावाचे. जावया देवाच्या नावाचे. धरती आणली भुवरती मार्ग दयाने लाविला. धरती उदार करती मोक्षपदी त्या लाविला. धरुणी उद्धार करुणी मोक्षपदाला लाविले. धरुणी उद्धार करुणी भगीरथाने आणले.